नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आमच्या यूट्यूब चॅनलवर. आता नुकत्याच झालेल्या चौथी शिष्यवृत्ती 2026च्या परीक्षेमधले बुद्धिमत्ता दोन गणित आपण घेऊन आलोय. ते बघा, तुम्हाला आता मी समजून सांगतो व्यवस्थित. बघा इकडे मी काय म्हटलंय, पुढील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. हा आपल्याला बॉक्स दिलाय, याच्यामध्ये काही संख्या दिलाय आणि हा प्रश्नचिन्ह दिलाय. याच्यामध्ये कोणती संख्या येईल ते आपल्याला विचारलेलं आहे. आणि याचे 4 ऑप्शन दिले आहे. बघा, 4 पर्याय आपल्याकडे. 1 नंबर 55, 2 नंबर 56, 3 नंबर 57, 4 नंबर 58. हे आपल्याला शोधायचं आहे. इथे काय येईल आणि हे कशा प्रकारे मांडणी केली ते आपल्याला शोधायचं आहे. बघा, आपण सर्व काही करून बघू. 17 आणि 33 किती होतात? 33 प्लस 17 किती होतात? 7 आणि 3 10, 50. आहे का नाही? असं उभं करून बघा. 33 आणि 8 81, 49 नाही येणार, वजाबाकी केली तरी छोटी येणार. ठीक आहे. मग काय केलं असेल असं, याच्यामध्ये हे मांडणी आपली जुळली पाहिजे. बघा, पहिले छोटी संख्या घेऊ आपण. 17 छोटी, सर्वात छोटी कोणती आहे? 17. त्यानंतर थोडी मोठी कोणती आहे? 25. 25 वजा 17 केले असता किती होतात? 8 राहतात शिल्लक. ठीक आहे. 25 पेक्षा थोडी मोठी कोणती आहे? 25 पेक्षा थोडी मोठी आहे 33. 33 वजा 25 केले आपण किती येते? 8. म्हणजे काय केलं असेल यांनी? +8 करत गेले आहे. कळलं? ठीक आहे, आपण +8 करत जाऊ. छोटी संख्या घेतली आपण. 17 + 8 किती होतात? 25. 25 + 8 घेतले किती येतात? 33. 33 + 8 घेतले किती येतात? 41. बघा, 25 आपली झालेली आहे, 33 झालेली आहे आणि नंतर 41 झाले आहे. 41 + 8 किती होतात? 49. 49 आहे का? हो, झालेली आहे. ठीक आहे. 49 + 8 किती होतात? 9 8 17, 7 हात चाले 5, 57 होतात. 57 आहे का इथे? नाही आहे. म्हणजे मिसिंग, जो मिसिंग आहे तो आपल्याला बघावा लागेल. ठीक आहे, 57 बघू. 57 + 8 किती होतात? 7 आणि 8 15, 65. 65 आहे का इथे? हो, आहे. 65 + 8 किती होतात? 73. 73 पण आहे. ठीक आहे. 73 + 8 किती होतात? 81. 81 पण आहे. म्हणजे मिसिंग कोणतं आहे? 57. 57. म्हणजे काय पर्यायामध्ये आपला 57 आहे का? बघा, पर्यायामध्ये 57 आहे. म्हणजे काय येणार? मिसिंग. क्वेश्चन मार्क जेव्हा प्रश्नचिन्ह त्याच्या काय उत्तर आहे आपलं? 57. कळलं काय? ठीक आहे. तसं आपण दुसरं उदाहरण बघू. दुसरं उदाहरण बघा. 5 2 9 1 3 6 3 4 5 3 7 8 3 9 2. वरील संख्या मालिकेत लगतच्या दोन संख्यांचा गुणाकार 18 येतो अशा किती जोड्या आहेत? दोन संख्यांचा गुणाकार किती आला पाहिजे? 18. किती आला पाहिजे म्हणतो? 18 आला पाहिजे. अशा जोड्या किती आहेत आपल्याला असं विचारलंय. बघा, मग करून बघू. लगतच्या दोन संख्या घ्या. 5 × 2 10 होतात. आहे की नाही आहे? 2 × 9 18 होतात. बरोबर आहे. ही एक आहे. 9 × 1 9 होतात. नाही आहे. 3 × 1 नाही होत. 3 × 6 18 होतात. ही दुसरी आहे. 6 × 3 18 होतात. तिसरी आहे. 4 × 3 12 होतात. 4 × 5 20 होतात. 5 × 3 15 होतात. 3 × 7 7 21 होतात. 7 × 8 56 होतात. 8 3 24. 3 9 27. 9 2 18. किती झाले आपल्या? 3 नंतर 4. बघा, पर्यायामध्ये आहे का? 4 आहे. म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे? 1. समजलं का विद्यार्थी तुम्हाला? जर असेच उदाहरण मी स्कॉलरशिप मध्ये घेऊन येतो, तर असे उदाहरण तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके. जर तुम्हाला हे उदाहरण समजा आवडलं असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, धन्यवाद.